नेमकं तेच आपण शिकतो आणि तिथूनच आपला ऱ्हास होतो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आता एक सूचना दिली बाबांनी की मराठी विद्यापीठ होणं जरुरी आहे आणि म्हणून गेल्या महिन्यामध्येच श्री क्षेत्र रुद्धपूर जिल्हा अमरावती या ठिकाणी मराठी विद्यापीठ निर्माण झालं, घोषित केलं आणि त्या ठिकाणी आता कामाला गती मिळाली आहे. आणि त्यासोबतच काल परवा मराठी भाषेचे जनक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या नावाने तो अवतार दिन सुद्धा साजरा व्हावा हा शासनाने GR काढण्यात आला आहे. तर यानंतर दिल्लीवरून आलेले नरेंद्र कुमारजी हे आपल्या समोर विचार व्यक्त करतील आणि मान्यवरांना एक विनंती आहे. जवळपास 4 वाजले म्हणजे 4 पर्यंत आपल्याला घ्यायचं होतं, त्यामुळे आता तरी आपल्याला थोडा आणखी विलंब होईल. नंतर मात्र या सभागृहामध्ये जी बसलेली मंडळी आहे आपल्यासाठी समोर बसेस आलेल्या आहेत, गाड्या आलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला बसून शहरामध्ये जायचं आणि त्या ठिकाणी बी बरेच लोक जमलेले आहेत. त्या ठिकाणून इकडे शोभायात्रा येणार आहे. बोला. सभी धर्मों के विद्वान जो मंच पर विराजमान हैं और मेरे सामने जो बैठे हुए महाराष्ट्र और नागपुर के जो मेहनत का धार्मिक सर्वपंथी लोग, सारे विद्वान और धार्मिक जो पंथ है, गाड्या थोड्या वेळाने बसा, आताच गाड्या नाहीये. सभी संत और धार्मिक परिषदों ने जो अपनी जिम्मेदारी लिया है और लिया था, वो कहीं ना कहीं हमारे देश और दुनिया में जो कमजोर पड़ता हुआ नजर आया, उसी बीच में ये हमारे जो परिषद है, जो लगभग 13 और 14वां परिषद हो रहा है, ये उस जिम्मेदारी को निभाने की कोशिश कर रही है. साथियों, आज के इस दौर में, इस समय में जिस तरह का संकट आया हुआ है, इस संकट में वैचारिक संकट, धार्मिक संकट, आर्थिक संकट, सामाजिक संकट, जो संकट है उसका एकमात्र हल है कि हम सभी धार्मिक लोग, सामाजिक लोग, सांस्कृतिक लोग, सभी धर्मों के मानने वाले लोग एक साथ बैठकर मिलकर ये सोचे कि ये जो मनुष्य है ये बचेगा या नहीं बचेगा, धर्म बचेगा नहीं बचेगा. जिस धर्म की परिभाषा हमारे संतों ने बनाई और अभी यहाँ तक आई, ये परंपरा कितनी दूर तक चलेगी. ये जो परिषद है, इस परिषद को देश और दुनिया के धरातल पर सोचने का एक चुनौती दे दिया है. इसलिए परिषदें हमारे देश दुनिया में हो रही हैं, लेकिन ये खास परिषद जो नागपुर शहर में हो रही है और जिस राजधानी दिल्ली से मैं आया हूँ, वहाँ भी बहुत सारी परिषदें होती हैं. लेकिन ये परिषद अपने में एक बड़ी परिषद है, संकट को कम करने की परिषद है, ज्ञान को आगे बढ़ाने की परिषद है और धर्म का असली मतलब बनाने समझाने की ये परिषद है.
इसलिए मैं ये समझा, जो दिल्ली से आया हमारे साथियों ने बताया कि आप भी आइए, मैंने भी सोचा मैं भी चलूं और अपने गुण और अवगुण जो मैं जानता हूं विद्वानों के बीच में जाके रखूं। मित्रों, आज के इस दौर में जिस तरह का संकट है, आर्थिक संकट है, यहाँ संकट इतना बढ़ चुका है, अगर हमारे संत, हमारे ज्ञानी लोग, धार्मिक लोग इस लड़ाई के अंदर अगर उन्होंने अपनी भूमिका अदा नहीं की तो इतिहास, समय और धार्मिक शास्त्र उस पर विचार करेंगे। इसलिए ये हमारी ड्यूटी है, ये हमारा मानना है कि जिस तरह से इन सत्ताओं ने, जिस तरह की धार्मिक सत्ताएं हैं, जिस तरह की राजनीतिक सत्ताएं हैं, इन लोगों ने मनुष्य के जीवन को इतना कठिन बना दिया, इतना कठिन बना दिया, इतना कठिन बना दिया कि इनको सोचने पर मजबूर हो गया कि ये रास्ता कौन सा है जो हमको अच्छा मनुष्य बनाए। इसलिए ये परिषद, ये नागपुर में जो परिषद हो रही है, ये केवल मनुष्य को ही अच्छा नहीं बनाएगी, समाज को ही अच्छा नहीं बनाएगी, राज्य को ही अच्छा नहीं बनाएगी, देश को ही अच्छा नहीं बनाएगी, ये परिषद इस दुनिया को भी अच्छा बनाएगी, सुंदर बनाएगी। इसी आशा के साथ मैं अपनी जगह लौटता हूँ कि ये संसद दुनिया में हो और दिल्ली शहर में भी हो। मैं इस आशा के साथ अपनी बात समाप्त करते हुए सबको प्रणाम, नमस्कार, सलाम, जय हिंद, वाहेगुरु, सत श्री अकाल। मी शीख संप्रदायामधून अजून एक वक्ते आलेले आहेत, जसविंदर सिंग सैनी यांना विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपले विचार, शुभेच्छा पर विचार व्यक्त करावे असं मी त्यांना विनंती। आदरणीय मंच पर बैठे सभी धर्मों के गुरु, सामने बैठे मेरे भाइयों और मेरी बहनों, सर्वधर्म सर्व पृथ्वी सामाजिक परिषद जो आज इस कार्यक्रम में हमें निमंत्रण दिया है, एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म है। हमें समय सिर्फ 2 मिनट का दिया गया है, वो भी सेक्रेटरी साहब का बहुत बहुत धन्यवाद जो 2 मिनट का भी समय दे दिया, क्योंकि मेरा कोई नाम नहीं था इस मंच के अंदर में। फिर भी मेरे को मलकीत सिंह बल, हमारे जो सिख कौम के विदर्भ के लीडर हैं, जिनके कहने पर सिख धर्म चलता है, उनके कहने पर मैं आज यहाँ उनके साथ आया हूँ। हमें अच्छा लगा आप सबको देख के, और आप सबका जो मैसेज है ये ऑल इंडिया नहीं अंतर्राष्ट्रीय तक पहुंचने वाला है। क्यों कि आपकी प्रेमता और आपका इतने घंटों तक बैठना ही एक प्रेम का, एक शांति का मैसेज मिलता है हमें। हम भी एक मंच चलाते हैं, अंतर्राष्ट्रीय सर्वधर्म सद्भावना समिति, मैं उसका वाइस प्रेसिडेंट हूं। मैं बहुत मंचों के साथ जुड़ा हूं, बहुत मंचों वाले हमें बुलाते हैं, हम अपना समय निकाल कर जरूर जाते हैं। लेकिन दोस्तों, आज इस मंच के ऊपर में जो मेरे को देखने को मिला, जे सिर्फ एक शांति का पैगाम देखने को मिला। शांति कैसे आएगी? शांति जो है ये हम लोगों ने भंग किया हुआ है, हमारी अपनी वजह से आ रही है। शांति अपनी वजह से ही जाती है,
हमारी अपनी वजह से आती है। एक नारा है हिंदू मुस्लिम सिख ईसाई, हम सब हैं भाई भाई, आप कोई गैर नहीं, मैं आपसे गैर नहीं। ये नारा यही बताता है कि हम सब भाई भाई हैं। हम एक आदमी सब अपने धर्मों में बांधा हुआ है। मैं भी अपने धर्म में बांधा हूं, लेकिन मैं अपने सिख धर्म में रहकर सभी धर्मों का स्वागत करता हूं, ऐसी मैं आस रखता हूं और ऐसा मेरा मानना है। लेकिन दोस्तों, हम शांति ढूंढते ढूंढते गंगा नहा लिया, मक्के हज करने चल गए, गुरुद्वारे मंदिरों में चल गए, लेकिन शांति नहीं आई। जे हमने आज नारा दिया भाईचारे का, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, इसके ऊपर हम सब ने गौर करना है कि हम भाई हैं। सेक्रेटरी साहब मेरे नजदीक आते जा रहे हैं, समा 2 मिनट का था। भाइयों, हम परिवार के लोग बैठे हैं, आपको ये लग नहीं, मेरा कोई भाषण नहीं, जे हम चर्चा कर रहे हैं आज इस मंच के ऊपर आकर। इस चर्चा का विषय है शांति कैसे मिलनी है। तो भाइयों, एक कभी मौका देंगे, सेक्रेटरी साहब हमें बोला उन्होंने, अगली बार हमको खुला समय देंगे तो फिर हम अपने विचार रखेंगे आप लोगों के साथ में। बढ़िया, हम सब दुख सुख साझे करेंगे। दुख कैसे आता है, दुख कैसे जाता है और कैसे दुख जा सकता है, उसके लिए आप लोगों को क्या करना है, उसका भी गुरु मंत्र देंगे आपको हम, उसकी भी बात आपके बीच में रखेंगे। अभी मैं कुछ ज्यादा बोलता हुआ अपने लफ्ज यहीं पर समाप्त करता हूँ। सेक्रेटरी साहब 2 मिनट से जब थोड़ा समय ज्यादा आ गया, क्षमा का जाचक हूँ। आप सब मेरे भाई बहन बेटे, आप सबका धन्यवाद, इस मंच का धन्यवाद, इन सब गुरुओं का धन्यवाद जिन्होंने हमें आज मौका दिया जहाँ बोलने का। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। जय भीम, सत श्री अकाल। यानंतर सर्वधर्मीय सर्वपंथीय परिषदेचे कॉम्रेड शशी सोनवणे हे मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना आदरणीय मंच, ज्यांच्या अध्यक्षतेखाली आपण आजची सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषद भरवली आहे, ते आपले महानुभाव रत्न आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण परमपूज्य परमहंत श्री न्यायमज बाबा आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी वेळेअभावी सर्वांची नावे घेत नाही, सर्व ज्येष्ठ आहेत, सर्वांचं मार्गदर्शन आपल्याला लाभत आलेलं आहे। आजची आपली ही सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषद 2011 पासून जी होत आलेली आहे, त्यातली ही सर्वात ऐतिहासिक अशी परिषद आहे। त्याचं कारण असं की सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषद आयोजन करत असताना आयोजक म्हणून आम्ही सर्वच एकत्र येत असतो आणि मग बाबांची वेळ घेणे, फडतरे महाराज असतील किंवा पंडितदादा कराडकर महाराज असतील, बनते ज्ञानज्योती असतील, अशा सगळ्यांची वेळ आणि स्थळ असं सगळं मॅनेज करून आम्ही एकत्र आतापर्यंत परिषदा घेत आलेलो आहोत। ही पहिली ऐतिहासिक सभा आहे की जिथं महानुभाव पंथाच्या एका सोहळ्यामध्ये सामाजिक समतेच्या अजेंड्यावरती इथं आम्ही एकत्र आलेलो आहोत। हाच तर आपला वारसा आहे। तुकोबा म्हणतात भेदाभेद अमंगळ, आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे विचार ज्यांचा आपण इथं 40 दिवसापासून आत्मशांती यज्ञ करतो आहोत, ते तर आपल्यामध्ये रुजलेलेच आहेत। कुठल्याही प्रकारचा भेद मानवामध्ये, माणसाचा निसर्गाशी, माणसाचा इतर जीवितांमध्ये असा असता कामा नये। प्रत्येकाचा बरोबरीचा हक्क, अधिकार समानतेने आणि न्यायाने आपण एकमेकांना वागवलं पाहिजे, ही आपली शिकवण आहे। आणि आपली या शब्दावरती माझा जोर आहे, ही आपली शिकवण आहे। हे आपल्याला आणखी वेगळं कोणीतरी शिकवायची गरज पडली नाही पाहिजे। पण हा काळ असा झाला आहे की आपणच आपली शिकवण काहीसे विसरलो आणि मग आपल्यातल्याच काही मंडळींना पुन्हा एकदा ही शिकवण नव्याने रुजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात।
आणि त्या प्रयत्नांचाच भाग ही सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषद आहे. संकट फार मोठं आहे, संकटाची इथं चर्चा झालेली आहे आणि ते खरं आहे. मी असं विचार करतोय की भारतासारख्या देशामध्ये ही भूमी इतकी सुपीक आहे की या भूमीमध्ये सर्व प्रकारचे विचार प्रवाह रुजले, फळाला आले आणि त्यांनी समाजमन घडवलंय. आजचा आपला जो काही समाज आपण बघतोय या भारतीय उपखंडातला, तो समाज हा सातत्याने 5-6 हजाराच्या वर्षामध्ये सतत संघर्ष करत, संवाद करत एकत्र नांदत आलेला आहे. हा समाज दुभंगलेला नाही. आमच्यात प्रॉब्लेम आहेत, आमच्यामध्ये वितंड आहेत. ते वितंड दूर करण्यासाठी वेळोवेळी आमच्या सर्व संत परंपरांनी मेहनत केलेली आहे, आम्हाला उपदेश केलेले आहे, आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे, आम्हाला दिशा दाखवलेली आहे. चुकत आम्हीच आहोत, कारण ती दिशा आणि ते मार्गदर्शन मिळाल्यानंतर सुद्धा आम्ही इतकं त्याला गृहीत धरून चालतो की आम्ही कधी भरकटून जातो हे आम्हाला कळत सुद्धा नाही. आणि म्हणजे उदाहरण म्हणून बघा, स्थानाला खूप महत्त्व आहे, निश्चित आहे. आपण सर्व लीळा ज्यावेळेला पाहतो तर त्या स्थान विशेष आहे, त्या स्थानावर काय काय घडलंय याचा आपण निरूपण आणि अभ्यास करत असतो. पण चराचर सृष्टीमध्ये असलेला आणि संबंध सृष्टी ज्यांनी कोणी निर्माण केली त्या निर्मिकाला आपण एका स्थानामध्ये स्थानबद्ध करू शकतो का? एवढे आपण मोठे झालेलो आहोत का माणूस म्हणून की त्या चराचर सृष्टीच्या निर्मात्याला कुठल्या तरी एका स्थानामध्ये बंदिस्त करू शकतो का आपण? पण आपला आजकाल हा आग्रह चालला आहे आणि त्या आग्रहातून कुठेतरी समतेला धक्का देत आपण विषमतेच्या मार्गावर तर जात नाही आहोत ना, अन्यायाच्या मार्गाने तर जात नाही आहोत ना, याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आज येऊन ठेपलेली आहे. बाहेर उन्माद आहे, गर्व आहे, पण स्वाभिमान आणि अभिमान काहीसा बाजूला सरत आहे. तो कुठेतरी आपण जागला पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आत्मभान आपण जागवलं पाहिजे. ही परिषद आयोजित करण्याच्या आधी मी आणि माझे मित्र सुनील चौधरी आम्ही दोघे, आमच्या मनात विषय होता आपल्याला अशी परिषद आयोजित करायची आहे, कसं करता येईल. आणि आम्ही जेव्हा बाबांना भेटलो तर मनच रुळलेली असली की कसं समोरून येतात गोष्टी. बाबांनी स्वतःहून सांगितलं की आमचा असा सोहळा आहे पंथाचा आणि या सोहळ्यामध्ये आपण सामाजिक परिषद घेऊया. म्हणजे जे गोष्ट माझ्या मनात होती ती बाबांनी बोलून दाखवली आणि त्याचा मार्ग त्यांनीच दाखवला की अशी करता येईल आणि ती जबाबदारी घेऊन पुढे गेली. म्हणजे मनाने निर्मळ असलेला माणूस पण दृढ निश्चयी असलेला माणूस कुठलंही कार्य तडीच नेतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले आदरणीय बाबा आहेत. हे घडलं आणि का करायचं तर बाबांनीच काढलेला विषय मी परत सांगतो. रशिया युक्रेन युद्ध चालू आहे, पॅलेस्टाईनमध्ये रोज जनसंहार घडत आहे, रोज बॉम्ब पडत आहेत, चिमुकली मुलं मारली जात आहेत. ते आपण बघतोय सोशल मीडियावरती, टी व्हीवर. प्रचंड अशांतता, अस्वस्थता आहे. आपल्या देशामध्ये सुद्धा ती अस्वस्थता आपण बघतोय. निसर्ग लहरी झाला आहे, ज्याच्याबद्दल आत्ताच सागरदारा या पर्यावरण तज्ज्ञांनी सांगितलंय. पृथ्वीचं तापमान वाढलंय आणि मला निसर्गाचं आणि माणसाच्या तापमानाशी खूपच जवळचं नातं आहे. जसं जसं पृथ्वीचं तापमान वाढत चाललं आहे तसं तसं माणसाच्या मेंदूचंही तापमान वाढत चाललं आहे आणि तो भरकटत चाललेला आपण बघतोय. हे घडत चाललेलं आहे. आणि मग शांत डोक्याने कुठेतरी नीट व्यावहारिकपणे थांबून विचार करणे, एकमेकांशी संवाद साधणे, एकमेकांशी नातं जोडणे, याला आपण आता प्राधान्य देईन असे झालं. आणि मग तुम्ही बघा, आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये, घरात असेल, समाजामध्ये वावरत असताना असेल, देशामध्ये असेल किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशांमध्ये असेल, सर्वीकडे आपल्याला तणाव वाढलेला दिसतोय. हा तणाव कमी करणार कसा? हा तणाव कमी करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हजारो वर्षापासून आमच्या संत परंपरांनी जो मानवतेचा संदेश दिला आहे आणि मानवतेचा संदेश देत असताना सामाजिक समतेचा जो आग्रह धरला आहे, भेदाभेद नाकारण्याचा जो आग्रह धरला आहे,
तो आग्रह आपण नीट समजून घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण कुठेतरी वागलं पाहिजे. तो आग्रह, तो विचार समाजामध्ये रुजत राहावा, संवादाच्या जागा अजून वाढत राहाव्या. आपण एकमेकांना सांभाळत, एकमेकांशी संवाद करत, एकमेकांचा हात धरत, भेदाभेद अमंगळ मानत, सर्व भेद बाजूला सारून माणूस म्हणून या प्रकृतीशी आपलं संवादाचं नातं जपत नवा समाज घडवण्याच्या दिशेने जाऊया. नवं समाज मन घडवूया. आणि समाज मन घडवण्यासाठी आपली ही हजारो वर्षाची जी परंपरा आहे ती आपली दिशादर्शक आहे, मार्गदर्शक आहे. त्या दिशादर्शक मार्गदर्शक असलेल्या या परंपरांची कास धरूया, एवढंच ह्या परिषदेचं उद्देश आहे. जाता जाता मी एवढंच म्हणेन, आताच्या या कालखंडामध्ये असे उपक्रम, अशा प्रकारच्या परिषदा होणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून मी म्हटलं की हे ऐतिहासिक आहे. वारकरी संप्रदायाचे हरिभक्त पारायण फडतरे महाराज इथं आहेत, महानुभाव पंथाच्या मंचावर आहोत, शीख धर्माची मंडळी इकडे आहेत, माझ्यासारखे कार्यकर्ते मंडळी आहेत. तुम्ही ईश्वरवादी आहात का निरीश्वरवादी आहात हा मुद्दा गौण आहे. तुम्ही धार्मिक आहात की अधार्मिक आहात हाही मुद्दा आता गौण आहे, त्यात तो शब्द छळून जातो. तुमचा व्यवहार हा माणुसकीचा आणि समतेचा आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि हाच आग्रह आपल्या सर्व संतांनी दिलेला आहे. आपण आपल्या संतांची शिकवणुकीच्या अनुसार आपण यापुढे चालत राहूया, संवाद करत राहूया, एकमेकांना सहकार्य करत राहूया आणि खऱ्या अर्थाने मानव मुक्तीचं, समतेचं समाज मन घडवूया. एवढं बोलून मी इथंच थांबतो. सर्वांना धन्यवाद. यानंतर सांग. गुरुदेव सेवा मंडळ नांदुरा रेल्वेचे आचार्य हरिभाऊ विरुळकर दादा यांना मी विनंती करतो की त्यांनी परिषदेला संबोधित करा. चराचराचे व्याप्त असणारी परमेश्वर शक्ती, गुरुदेव शक्ती आणि या सर्व धर्म पंथ परिषदेचे आजचे अध्यक्ष महानुभावरत्न आचार्य प्रवर उपाध्याय कुलभूषण परमपूज्य न्यासम बाबा, आदरणीय संघराज शास्त्री महानुभाव बाबा आणि स्टेजवर सगळी धर्माचार्य, धर्मप्रवर्तक आणि समोर बसलेली सगळी मानवतावादी कार्यकर्ते, माता भगिनी, ही परिषद सर्व धर्म सर्व पंथ परिषद आहे. यामध्ये जे लोक आहेत त्यांच्यामध्ये मानवता आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात, मानवता है पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई कर्म मेरा, दुविधा को हटाना धर्म मेरा, आणि नीच ऊंच उठाना गर्व मेरा, आणि गिरते को उठाना स्वर्ग मेरा, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. त्यांनी असं म्हटलं आहे, सगळ्या धर्मात ईश्वर आहे, त्या ईश्वराचे नाव वेगवेगळे आहेत. अल्लाह, गॉड, अर्हत, निर्वाण शिव, अल्लाह, गॉड, अर्हत देव, अहुर, मद, निर्वाण शिव, परमेश्वराशी ठेवा नाव, तो एक गुरुदेव माझा. गुरुदेव असा अनेक पंथामध्ये गुरुला मान्यता आहे आणि काही धर्मामध्ये पंथामध्ये देवाला मान्यता आहे. म्हणून महाराजांनी, तुकडोजी महाराजांनी गुरुदेव हा शब्द योजला. सगळ्या धर्मात एकच तत्व आहे. पंथ संप्रदायामध्ये दोन तत्व मुख्य आहेत. एक आहे वेशभूषा आणि उपासना पद्धती. उपासना पद्धती आहे
उपासना तत्व नाही, उपासना पद्धती आहे. एक आरती करतो, एक ध्यान करतो, एक पूजा करतो, एक त्रिशरण पंचशील म्हणतो. हे वेगवेगळे उपासना पद्धती आहे. उपासना तत्व एकच आहे. आणि दुसरी भाग आहे वेशभूषा. कोणाचा भगवी टोपी आहे, कोणी काळी टोपी घालते, कोणी काही टोपी घालत नाही, रंग वेगवेगळे आहे. हे रंग आहे वेशभूषा. वेशभूषा आणि उपासना पद्धती म्हणजे धर्म नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. धर्म माणुसकीशी म्हणती, माणुसकी न्यायावरी शोभिती आणि न्याय कोणाच्याही प्रती एकची राहत सर्वदा, असं तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेत आहे. हेच तत्व आम्ही सर्वज्ञ चक्रधर प्रभूकडून पाहत आहे. जवळजवळ 41 वर्षाच्या अगोदर साईंगराज बाबांनी मला लीळा चरित्र दिलं होतं. आणि त्या लीळा चरित्राचं वाचन करत असताना माझा हा खास विषय बोलला होता की मानभाव संप्रदायाचे जे मूलतत्व आहे ते धर्माचे मूलतत्व आहे. हे महत्वाची गोष्ट सांगतो. आणि मला असं वाटते की मानभाव या माझ्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ मी बाबांना विचारलं, 3-4 ठिकाणी मानभाव पंथाच्या लोकांनी हे सर्वधर्म परिषद घेतली आहे. काही वारकरी पंथांनी घेतली आहे, काही लिंगावत धर्माने घेतली आहे. मला असं वाटते या ठिकाणी प्रत्येक धर्माच्या लोकांनी ही परिषद घेतली पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आम्ही दरवर्षी सर्व धर्मीय लोकांची प्रार्थना घेतो, त्यांना थोडंसं बोलायला लावतो. प्रत्येक वर्षीची गोष्ट आहे. या सगळ्या धर्मातील लोकांनी ही परिषद चालवली पाहिजे. आणि माझा विषय आहे सुसंस्कार मुलांना निर्माण करणं. 1981 पासून आतापर्यंत दरवर्षी 60-70 ठिकाणी या विदर्भात, मध्य प्रदेशामध्ये, खानदेश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे बाल संस्कार शिबिर आम्ही घेत असतो. मानवतावादी शिक्षण देतो. यामध्ये सगळ्या धर्माचे विद्यार्थी येतात. मानवतावादी शिक्षण देतो. मला असं वाटते, बाबांना मी प्रार्थना करतो, आपल्या मानभाव पंथाचे जे जे तर आश्रम असतील त्या आश्रमात आपले अनुयायीचे मुलं घेऊन यांना 8 दिवसाचं 15 दिवसाचं आपल्याच उपासना शिकवा, पण त्यात मानवतावादी शिक्षण आपण दिलं पाहिजे अशी मी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांना त्याच्यामध्ये महिला आहे की महिला म्हणजे जे मुली आहेत, मुलं आहेत, हे मानवतावादी या उपासनेतून पद्धतीनं हे शिक्षण दिलं पाहिजे. हे महत्वाची गोष्ट आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात, हे राजकारणी येतील जातील याच्या काही मला म्हणायचं नाही. तुकडोजी महाराज म्हणतात, है संत दुनिया में जगे तब ही रही दुनिया खड़ी, उनके प्रतापों से अभी तक दुनिया नहीं नीचे पड़ी. कितना जगत में पाप है अंदाज के बाहर चला, पर संत का ही पुण्य है जो आज तक जग ना ढला, आज तक जग ना ढला. आणि हे संत जेव्हा जोपर्यंत पृथ्वीवर आहेत तोपर्यंत काही जरी झालं तर हे सत्य, न्याय, बंधुता, अहिंसा हे मेले नाही. मला या ठिकाणी बोलावलं, वेळ फार कमी आहे. वेळ संपण्यासाठी संपत आला, माझ्या भाषणाला सुरुवात केली.
अजून सुद्धा आमचे हरिभक्त परायण महाराज आहेत, आपल्याला बोलणार आहेत. तुकाराम महाराजांचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ हा सिद्धांत आहे. आणि हे मंडळी ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे हे ईश्वर निष्ठांची मानदियाळी भेटतो भूता. या जगामध्ये हे ईश्वर निष्ठांची लोकांना भेटत राहो, ज्ञान त्यांना देवत राहो. मला इथे बोलावलं, मी आयोजकाचे विशेषतः बाबांचे आभार मानतो आणि 2 शब्द समाप्त करतो. जय जय. आचार्य हरिभाऊ विरुळकर दादा यांनी तुकडोजी महाराजांबद्दल एक चांगले विचार आपल्यासमोर मांडलेत. यानंतर मी या सर्वधर्मीय सर्वपंथीय परिषदेचे जे संस्थापक होते कॉम्रेड विलास सोनवणे, ते आज आपल्यात नाही, परंतु त्यांच्या सोबत दाऊदचा प्रश्न असतील किंवा सर्वधर्मीय सर्वपंथीय परिषदेला सुरुवात होण्यापासून विलास सोनवणेच्या सोबत असलेले डॉक्टर सुहास फडतरे महाराज, वारकरी संप्रदाय सातारा, यांना विनंती करतो की त्यांनी या संपूर्ण चळवळीचा संदर्भात विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर भोळी. सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषदेच्या या कार्यक्रमाचे आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय न्यायपाल बाबा, ज्यांनी आता याच्या अगोदर ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आमचे आदरणीय आचार्य हरिभाऊ विरुळकर, विचारपीठावर असणारे सर्व मान्यवर, या परिषदेचं आयोजन करणारे आमचे मित्र प्राध्यापक सुनील चौधरी आणि युवा भारत संघाचे आमचे शशीजी सोनवणे. व्यक्तिशा कोणाचा नामोल्लेख घेत नाही, वेळ कमी आहे आणि या कमी वेळेमध्ये फक्त मी संतांच्या विचाराचा थोडासा मागोवा घेणार आहे की जे आज मितीला समाजाला गरज आहे. मला पहिल्यांदा असा प्रश्न पडला आहे, वेळ कमी आहे पण आता बोलायचं म्हणजे बरं बोलायचं का खरं बोलायचं. माझी सवय अशी आहे की मी खरं बोलतो, पण आत्तापर्यंत नुसतं बरं बोलत आले आणि खरं बोललं गेलं नाही, म्हणून तर या समाजामध्ये फार मोठी अराजकता निर्माण झालेली आहे. संतांच्या आणि महामानवाच्या हृदयाची स्पंदनं समाजापर्यंत पोहोचलेली नाही आज आपण म्हणू शकतो. पण अल्पसा प्रयत्न आदरणीय व्यासपीठावर विचारपीठावर असणाऱ्या सर्व धर्मगुरू मंडळींनी ही संतांच्या आणि महामानवांच्या विचाराची ज्योत तेवढ ठेवलेली आहे. त्यामुळं आत्ता कुठंतरी आपल्याला आशेचा किरण दिसतोय. या समाजामध्ये अराजकता निर्माण झालेली आहे, बेदिली निर्माण झालेली आहे, अशांतता निर्माण झालेली आहे आणि यातून मार्ग काढणारी संतांचे संतांचे विचार या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे कार्य करतोय. गेल्या अनेक वर्षापूर्वीपासून सर्वधर्मीय सर्वपंथीय परिषदेचं आयोजन केलं जातं, मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जातं आणि सर्व धर्माच्या आणि सर्व पंथांच्या महामानवांच्या आणि संतांच्या विचाराची अतिशय चांगल्या पद्धतीनं पेरणी केली जाते. परंतु तरीसुद्धा आज आपल्याला प्रश्न पडतो की आज या भारत देशामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे. आज या भारत देशामध्ये अराजकता माजलेली आहे. या भारत देशामध्ये द्वेषाची बीजं रोवली गेलेली आहेत. या संपूर्ण जग या द्वेषाच्या विद्वेषाच्या वणव्यामध्ये होरपळतं आहे. आजची परिस्थिती फार अतिशय विदारक आहे. आज मी तिला संतांची आणि महामानवांची गरज असताना आपल्याला सगळ्यांना मी फक्त एकच सांगेन की या समृद्ध अशा भारतभूमीमध्ये सर्व महामानव जन्माला आले आणि त्यांनी संपूर्ण विश्वाला शांततेचा, सत्याचा, स्वतंत्रतेचा, समतेचा आणि बंधुत्वाचा संदेश दिला. त्यामध्ये पहिल्यांदा मी उल्लेख करेन
तथागत गौतम बुद्धांनी या समताधिष्ठित समाज रचनेचं स्वप्न बनवून 4 प्रकारची तत्व या समाजाला दिली. ते पहिलं आहे स्वतंत्रता, दुसरं आहे बंधुता, तिसरे आहे समता आणि चौथा आहे न्याय. आणि या पद्धतीने ही विचाराची अतिशय चांगल्या पद्धतीची त्यांनी प्रेरण करत या समाजामध्ये चांगल्या पद्धतीची जडणघडण करण्याचा प्रयत्न केला. तेच विचार आपल्याला दिले असतील मोहम्मद पैगंबरांनी. समाजामधली अंधश्रद्धा नष्ट व्हावी, या समाजामध्ये समता निर्माण व्हावी, आणि हा समाज एकेश्वरवादामध्ये बांधला गेला तो पैगंबरांनी हा समाज एकेश्वरवाद यामध्ये बांधत असताना फक्त एक ध्येय ठेवलेलं होतं की या समाजाला अंधश्रद्धा, अंधरूढी आणि अंध परंपरेपासून बाजूला करायचं. त्यानंतर मी आवर्जून उल्लेख करेन चक्रधर स्वामींचा की ज्यांच्या विचाराचा आज आपण वाहप करतोय, ज्यांचे विचार आदर्श घेऊन आपल्या जीवनाची वाटचाल करतोय, ते चक्रधर स्वामी या महामानवाने या समाजाला चांगल्या पद्धतीची जडणघडण व्हावी, या समाजामध्ये शांतता नांदावी, आत्मशांती मिळावी, यासाठी चांगले विचार केलेले आहेत. त्यानंतर आवर्जून उल्लेख करेन की बसवण्णांनी 12व्या शतकामध्ये या समाजाच्या समतेसाठी फार मोठी विचाराची प्रेरणा केलेली आहे, फार मोठी वैचारिक क्रांती उभारलेली आहे. हे महामानवांचे विचार जर आपण पाहिले तर या समाजामध्ये अशांतता संपून शांतता निर्माण व्हावी, या समाजानं कधीही अहिंसेचं समर्थन कधीही करत राहिलं पाहिजे. हिंसेचं समर्थन कुठल्याही धर्मानं केलेलं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पैगंबरांच्या एका आयातीमध्ये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर एखादा मुस्लिम भक्त नमाज पढण्यासाठी जर जात असेल आणि त्याने जर जाता जाता एखादा मनुष्य दुसऱ्याला तारण करताना जरी पाहिला तरी त्याने परत यावं, शुचिर्भूत व्हावं आणि मग नमाज पढण्यासाठी जावं. हे का सांगतोय? महामानवांचे विचार असे आहेत की या समाजाला खऱ्या अर्थानं शांतता प्रस्थापित झाली पाहिजे, या समाज चांगल्या पद्धतीने मार्गाने गेला पाहिजे. आता हे महामानवांचेच विचार आणि संतांचे विचार यामध्ये फरक काय आहे? मी तुम्हाला आज आवर्जून सांगणार आहे की जे महामानवांचे विचार आहेत तेच संतांचे विचार आहेत. फक्त भक्ती चळवळीच्या माध्यमातून या समाजाची जडणघडण व्हावी आणि या समाजाला चांगल्या पद्धतीचं एक वैचारिक खुराक मिळावा म्हणून संतांनी महामानवांचेच विचार भक्ती चळवळीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, नुसत्या संतांनी फक्त भक्ती चळवळीमध्ये समाज गुंतवला असं समजू नका. लक्षात घ्या, नामदेवरायांनी षष्ठाच्या विरोधात फार मोठं वैचारिक बंड केलं. या समाजामध्ये असलेली जी शोषणीय व्यवस्था होती या व्यवस्थेच्या विरोधात त्यांनी फार मोठं आपल्याला बळ दिलेलं आहे. नामदेवरायांनी भागवत वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म, अशा पद्धतीनं या ब्रिजानं त्यांनी प्रेरित झाले आणि या समाजाला समता, बंधुता, स्वतंत्रतेचे विचार देण्यासाठी सिद्ध झाले. आणि त्याच काळामध्ये माझ्या संत शिरोमणी नामदेवरायांना भागवत धर्माची स्थापना करत असताना फार मोठं मोलाचं सहकार्य केलं आमच्या संत जनाबाईंनी. संत जनाबाईंचा विचारच केला पाहिजे. संत जनाबाईंना खऱ्या अर्थानं प्रकाशयोतामध्ये आणलं पाहिजे. संत जनाबाई नुसती भक्ती चळवळच करतो होते असं नव्हे, तर आज स्त्रीमुक्तीची चळवळ उभारली ती आमच्या वारकरी संतांच्या माध्यमातून संत जनाबाईंनी पहिल्यांदा याची बीजे पेरलेली आहेत. एक अभंग आहे की डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी, हा संदेश त्या काळात दिलेला होता. संत शिरोमणी नामदेवरायांना अंगा खांद्यावर खेळवणाऱ्या आणि संत जनाबाईंनी स्त्रीमुक्तीची चळवळ खऱ्या तिथे उभारली. फार मोठा अधिकार होता. विश्वकैवल्य सम्राट ज्ञानोबरायांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं, नामदेव कीर्तन करी पुढे जे उभा पांडुरंग आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. एवढा मोठा अधिकार त्यांचा होता. आणि हे समतेचे विचार या समाजापर्यंत येत असताना त्याच्यानंतरच्या काळात आपण जर पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायांच्याकडे आपण आलं पाहिजे की जगद्गुरु तुकोबारायांनी समताधिष्ठित समाज रचनेसाठी फार मोठा विद्रोह केलेला आहे. देवादिकांना सुद्धा त्यावेळेला प्रचंड विद्रोहपणा विचारलेला आहे. राया रंक एकेसरी ते भिन्न नाही तुमचे दारी. कशाला भिन्न? अरे आमच्यात भेदच नाही. मगाशी ज्या प्रमाणांचा उल्लेख झाला, विष्णुबाईच्या का वैष्णवांचा धर्म भेदा भ्रमामंगळ. जर भगवंता हा जर भेद या समाजामध्ये निर्माण होत असतील आणि तुझ्या नावानं हा जर भेद केला जात असेल, जाती त्यामध्ये विषमतेची दुरी निर्माण करत असतील, तर भगवंताला त्यांनी विद्रोहपणाने फार मोठ्या परखडपणाने प्रश्न विचारलाय. असंच तू अंतर्यामी तरी का हरी भेद जावी यालास का दाखवला सांग.
या समाजामध्ये आज हा एकत्रितपणे नांदण्याचं आज जो महाराष्ट्रामध्ये ही चांगली जडणघडण आपल्याला दिसती, सुंदर असा बगीचा आपल्याला दिसतो या भारत देशाचा. या बगीच्यामध्ये सर्व धर्माचे सर्व पंथीयांची विविध अशी फुलं एकत्रितपणे नांदतायत. आज मी तिला हा बगीचा पाहिल्यानंतर आज आम्हाला वाटतं की आमचा भारत देश हे क्षमतेचा आणि लोकशाहीचा आणि अतिशय सर्व धर्मांचा एक आदर्श देश आहे. पण आज मी तिला या संतांच्या विचाराला तिलांजली देत स्वतः आपण मजबूत राहण्यासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांचं शोषण करत ह्या शोषण व्यवस्थेने फार मोठा धुमाकूळ घातलेला आहे. आणि दुर्दैवानं ही शक्ती आज आपल्या देशामध्ये वाढत चाललेली आहे. दुर्दैवाने ही वृत्ती आपल्या देशामध्ये वाढत चाललेली आहे. ही वृत्ती जर टिकून काढायची असेल तर आम्हाला संत विचार आणि महामानवांचे विचारणंच पुढे गेलं पाहिजे. आज आपल्याला धर्म नावाची एक आफूची गोळी चालली जाते. आम्ही आमच्या धर्माचे, आम्ही तमक्या धर्माचे आणि अमक्या धर्माचे. प्रत्येक धर्मातले काही लोक असे असतात की या समाजामध्ये विकृष्ट निर्माण करायचं आणि आपली पोळी भाजून घ्यायचं असा तकलादूपणा मनामध्ये ठेवत धर्मातल्या प्रत्येक माणसांच्या डोक्यामध्ये धर्माची एक आफूची गोळी दिली जाते. त्यामध्ये हिंदू धर्मांचे लोक अग्रेसर आहेत. लोकांना आफूची गोळी द्यायची, आमचा धर्म म्हणायचा. त्यांना एक सांगतो, महामानवानी आणि महान संतांनी आपल्याला फक्त एकच धर्म सांगितला आहे, तो म्हणजे मानवता धर्म. मानवता धर्माचं रक्षण झालं पाहिजे, मानवता धर्माचं संवर्धन झालं पाहिजे आणि मानवता धर्म टिकला पाहिजे. यासाठी आत्तापर्यंत या भारतामध्ये संतांनी जे उत्थान व्यवस्थेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे हेच आहे की या समाजाला मानवता धर्म कळला पाहिजे. तुम्ही गाडगेबाबांच्या परिसरात द्या. संत गाडगेबाबाने आपल्याला सांगितलं, माणसानं तुम्ही माणूस व्हा. तुम्ही देव बनण्याचा प्रयत्न करू नका, तुम्ही देव बनू शकणार नाही. तुम्ही संत बनण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला संत बनता येणार नाही. फक्त माणसानं तुम्ही माणूस व्हा. सगळ्यांना उपदेश करताना सांगितलं फक्त माणुसकीला जागा. आणि ह्या माणुसकीचा धर्म घेऊन आम्ही महामानव महासंतांचे विचार घेऊन चालत असताना आम्हाला दुर्दैवानं पाहायला मिळते की आमच्यातल्या काही लोकांना धर्म नावाची आफूची गोळी दिली जाते. पण एक तुम्हाला सांगून देतो की धर्म नावाची आफूची गोळी दिलेली आहे, त्यांना फक्त एक विचारा. त्यांना म्हणा की होय आम्ही हिंदू आहोत म्हणा. तर त्याच्याबरोबर आणखी एक म्हणायला शिका की आत्तापर्यंत जे जे हिंदू म्हणून गेले, जे जे महामानव म्हणून गेले ते हिंदू होते. ठीक आहे, जगद्गुरु तुकाराम महाराज हिंदू होते, त्यांना छळणारे सनातनी होते. लक्षात ठेवा, त्यांना छळणारे सनातनी होते. तथागत गौतम बुद्ध, आता त्यांनी धम्म प्रसार म्हणजे बुद्धांचा धम्म प्रसार केला. पण त्यावेळेला त्यांचं नाव भागवत, भगवान गौतम बुद्ध असं म्हटलं जात होतं. आणि भगवा म्हणजे सत्य, स्पष्ट आणि स्वच्छ जे आहे त्याला भागवत म्हटलं जातं. तथागत गौतम बुद्धांनी विद्या दिल्यानंतर तथागत गौतम बुद्धांच्या नंतर भिक्खूंना संपवण्याचं काम ज्या पुष्यशृंगीने केलं ते सनातनी होते. लक्षात घ्या. बसवांना हिंदू होते मान्य आहे, पण बसवांना फार मोठ्या छळाला सामोरं जावं लागलं. त्यांचा छळ करणारे कोण होते तर सनातनी होते. ज्ञानोबाराय हिंदू होते, पण ज्ञानोबारायांच्या गोळीमध्ये खरकटी मानणं टाकणारे आणि त्यांना खऱ्या अर्थानं वाईट टाकणारे, त्यांचा छळ करणारे कोण होते तर ते सनातनी होते. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारे सनातनी होते. छत्रपती संभाजीराजे हिंदू होते, पण कट कारस्थान करून छत्रपती संभाजी महाराजांचं अस्तित्व नष्ट करण्याचा दुष्ट कावा करणारे सनातनी होते. लक्षात ठेवा. आणि आज मी तिला मंडळींना हे सांगायची गरज आहे, आपण अशा वृत्तीपासून बाजूला झालं पाहिजे. आम्ही असू द्या मनुष्य म्हणून कुठल्या धर्मात आलो, जन्माला असलो तरी चालते, पण मानवता धर्माचे आम्ही फार मोठे खंदे समर्थक आहोत. आणि मानवता धर्म समाजाला समर्पित करण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी ज्या ज्या संतांनी योगदान दिलेलं आहे त्यांचं समर्थन करणारे आम्ही त्यांचे अनुयायी आहेत. मग त्यामध्ये तथागत गौतम बुद्ध असू द्यात, तथा आमचे कबीरजी असू द्यात, त्यानंतर सुफी असू द्यात, त्यानंतर आमचे तुकडोजी बाबा असू द्यात, त्यानंतर कुणी असू द्यात. म्हणजे त्यांनी आम्हाला फक्त महामानवांनी मानवता धर्माची शिकवण दिलेली आहे. आणि ते जे शिकवणूक देतात ते आज मी त्याला काळाची गरज आहे. मित्रांनो, एक तुम्हाला जाता जाता सांगून जाईल की आता इथून पुढचा काळ अतिशय धोकादायक आलेला आहे. इथून पुढच्या काळात आपण या संतांचे महामानवांचे विचार जर घेतले तर आपण याच्या सुट्टीवर टिकणार आहे. अन्यथा आपलं शोषण करण्याची वेळ आलेली आहे. एक लक्षात ठेवा, जागृत व्हा.
आणि आज हा कार्यक्रम नागपूरसारख्या ठिकाणी होतोय. मी न्यायवाद बाबांना धन्यवाद देतो की ज्या नागपूरनं आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीची जडणघडण करणारी एक फार मोठी वैचारिक क्रांती दिली या विचारपीठावर होते. त्या आमच्या असलेल्या चक्रधर स्वामींच्या महानुभाव पंतांच्या विचारपीठावरून होते. मी तुम्हाला धन्यवाद देतो. अशाच पद्धतीची वरचेवर आज खरं भरपूर बोलण्यासारखं होतं, फार बोलणार होतो मी. 900 किलोमीटर तुमच्याशी बोलण्यासाठी आलेलो आहे, पण वेळ कमी आहे. संयोजनामध्ये थोडासा आपण वेळ जात गेला, त्यामुळं माझ्या वाटलेलं फक्त 5-10 मिनटं आलेली आहेत. तर तेवढ्यात एक सांगेन, ज्ञानबाब बाबाला आणि त्यांच्या असलेल्या सर्व टीमला, आमच्या शशी सोनवणे आणि सुनील चौधरी या सगळ्या असलेल्या कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आमचे कॉम्रेड भेडे असतील, आमचे कॉम्रेड सोमकुमार असतील, हे सगळी जे काही आपले डाव्या विचाराचे समविचाराने एकत्र चालवलं आहोत आपण, ही काही अशा पद्धतीची ही परिषद वारंवार आयोजित करत चला. संतांच्या महामानवांच्या विचाराची आज मितीला समाजाला गरज आहे आणि संतांचे महामानवांचे विचार आपण यापासून फारकत घेतल्यामुळं खऱ्या अर्थानं आपला स्वाभिमान आपण गमावलेला आहे, त्या आपलं स्वातंत्र्य गमावलेलं आहे. एक लक्षात ठेवा, काहीही गमवा पण स्वतःचं स्वातंत्र्य गमवू नका. आणि हा संदेश महामानवाने आणि महान संतांनी दिलेला आहे. आणि मग आज काळाची गरज आहे, आपलं स्वातंत्र्य आबाद ठेवूया. तथागत गौतम बुद्धांचा समता, बंधुता, स्वतंत्रता आणि न्याय या 4 असलेल्या तत्वांवर आणि आमच्या असलेल्या सर्व महामानवांच्या मध्ये आमचे चक्रधर स्वामी असतील, त्या सगळ्या महामानवांच्या विचारांना आपण आपली वाटचाल करूया. आपला देश पुन्हा एकदा आत्तामधल्या काळामध्ये जो आता ज्या देशाला जे ग्रहण लागत चाललेलं आहे, ते ग्रहण लागू न देता आपण पुन्हा एकदा संतांच्या मनातला, महामानवांच्या मनातला समताधिष्ठित समाजरचनेचा देश आणि समाज निर्माण करण्याची आपण इथं प्रतिज्ञा घेऊया. आणि एवढी प्रतिज्ञा करून आपण मी इथं थांबतो. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. मला इथं या पात्रतेचं समजून निमंत्रित केलं, तुमच्या सर्व संयोजकांचे आभार मानतो. आदरणीय सर्व विचारपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं मी आभार मानतो आणि माझ्या वाचेला पूर्णविराम देतो. डॉक्टर सुहास फडकरींनी वारकरी संप्रदाय आणि संपूर्ण सर्वधर्मीय सर्वपंथीयांशी निगडीत असलेल्या धर्माचं मी समारोपाच्या ह्या सर्वधर्मीय सर्वपंथीयाच्या समारोपाला आलेलो आहोत. अध्यक्षीय भाषण आहे. मी एक हे सांगेन की स्वामी एका जागी प्रवचन करत असताना बऱ्याच स्त्रिया त्यांच्यासमोर बसलेल्या असतात आणि तेव्हा एक पंडित येतात आणि ते पंडित मनातल्या मनात प्रश्न निर्माण करतात की या मुलाया काय करतील, काय काय ऐकत असतील. पण स्वामींच्या मनात स्वामींची दूरदृष्टी नुसार त्यांना लक्षात येते की या पंडितांच्या मनात काय आहे आणि त्या दृष्टीने ते समजून ओळखून त्या पंडिताला सुद्धा मार्गदर्शन करतात. आम्ही काही दिवसा पहिले इथून बाबांकडे आलो आणि आम्हाला प्रश्न निर्माण झाला होता की बाबा हे संपूर्ण एवढं मोठं 40-45 दिवस कसं काय मॅनेज करू शकतात. आणि बाबा आम्हाला पडलेला प्रश्न बाबांनी विश्लेषण करून सांगितलं ह्या पेंडॉल समोर की लोकांचे मन जुळले तर हा संपूर्ण खर्च बरोबर होतो. म्हणजे बाबांची दूरदृष्टी सुद्धा त्या स्वरूपाची आहे आणि म्हणून त्या दूरदृष्टीच्या अंतर्गत बाबांनी आम्हाला एक मंत्र दिलेला आहे. तो मंत्र म्हणजे की आतापर्यंत झालेल्या सर्वधर्मीय सर्वपंथीय परिषदेच्या जे काही तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या आधारित संघटन उभं झालं पाहिजे. या परिषदेच्या माध्यमातून संघटन उभं करत आपली वाटचाल झाली पाहिजे असे दूरदृष्टी असलेले आणि महान या कार्याला वाहून नेणारे आचार्य प्रवर न्यायवाद बाबा, मी यांना अशीच दूरदृष्टी ठेवत
आम्हाला मार्गदर्शन करावं आणि या सर्वधर्मीय सर्वपंथीय परिषदेचं अध्यक्षीय भाषण करावं असं मी त्यांना बोलवतो. सर्वधर्मीय सर्वपंथीय सामाजिक परिषद या परिषदेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक चांगला सुसंस्कृत समाज निर्माण व्हावा, चांगल्या प्रकारची सर्व धर्मांची शिकवण समाजापर्यंत पोहोचावी, सर्व धर्मांच्या अनुयायापर्यंत पोहोचावी आणि धर्माधर्मामध्ये असलेला जो एक आकस असतो, जो आकस माणसामध्ये फार मोठा विषमतेच्या भयानक दऱ्या निर्माण करणारा ठरतो, हा आकस दूर व्हावा हाच खऱ्या अर्थाने या परिषदेचा उद्देश आहे. आणि 40 दिवस या ठिकाणी महानुभाव संप्रदायातील तत्वज्ञान विषयक जे अत्यंत महत्त्वपूर्ण असं प्रकरण मानलं जातं, ज्याला थोरलं प्रकरण म्हणतात, असं महावाक्य निर्वचन प्रकरण, की जे महावाक्य वेदामध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितलं आणि त्या महावाक्याच्या माध्यमातून सर्व समाजाला कुठेतरी अशा प्रकारची एक भावना निर्माण करणं महत्वाचं ठरलं की अयम आत्मा ब्रह्म, हा आत्मा ब्रह्म आहे. कशाला ब्रह्माचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात? ब्रह्माचा शोध त्याने घ्यायचा की जो आत्मा ब्रह्म नाही, पण जो आत्माच ब्रह्म आहे त्याने ब्रह्माचा शोध घ्यायचा तरी कशाला? दुसरं महावाक्य वेदांमध्ये सांगितलं की प्रज्ञानम ब्रह्म, ते जे दिसतं ज्याचं तुम्हाला पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून ज्ञान होतं ते सारं ब्रह्मच आहे. म्हटलं मग सारं ब्रह्म आहे, हा आत्माही ब्रह्म आहे. मग शिष्य गुरुला विचारतो की मी कोण, मी कोण आहे? हे सारं जग ब्रह्म आहे आणि आत्मा ब्रह्म आहे, मग मी कोण आहे? म्हटलं तत्त्वमसी, ते ब्रह्म तूच आहेस, ते ब्रह्म मीच आहेस, मग तुम्ही कोण आहात? मग गुरु म्हणतात अहम ब्रह्मास्मी. हे सांगायचं तात्पर्य फार सुंदर तत्व आहे, पण या तत्वाचा जो सामाजिक समतेच्या संबंधामध्ये उपयोग व्हायला पाहिजे तो झाला नाही. तो फक्त तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये आपलं रहस्य दडवून ठेवण्यासाठी उपयोग झाला आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये आम्ही सर्व ब्रह्माचेच अंश आहोत, ईश्वराचे लेकरं आहोत, तत्वज्ञानाचे ईश्वर. आध्यात्मिक सत्तामध्ये आम्ही सर्व ब्रह्म आहोत आणि व्यावहारिक सत्तामध्ये हा ब्राह्मण आहे, तो क्षत्रिय आहे, तो वैश्य आहे, तो शूद्र आहे. आणि शूद्र म्हणजे मानव नाही, मानवामध्ये असलेला तो शूद्र पशुपेक्षाही त्याला मदतदार अशा प्रकारची वागणूक दिल्या जाते. कोण्या तत्वाने? या महावाक्य तत्वाने. आणि म्हणून जास्त वेळ नाही आहे, मला पुढचा कार्यक्रम फोनवर फोन येत आहेत, पण तो अशी परिषद पुन्हा होत नाही, म्हणून थोडंसं आध्यात्मिक विश्लेषण करणं अत्यंत आवश्यक आहे. या भारत देशामध्ये ज्या काही दोन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत, एक प्रवृत्ती म्हणजे पुरोगामी विचारसरणीची प्रवृत्ती, जे चांगला विचार करून समाजाचं भलं झालं पाहिजे, प्रत्येक व्यक्तीचं भलं झालं पाहिजे म्हणून प्रयत्न करत असते. ती कुठल्याही देशात म्हणजे कुठल्याही राष्ट्राची असो, कुठल्याही धर्माची असो, कुठल्याही जातीची असो, पण त्याला ते पुरोगामी विचारसरणीचं एक जे काही बाळ कडू मिळालेलं असतं, तो
किंवा त्याचं तत्वचिंतनातून त्याला तो सत्य सापडलेलं असतं आणि त्याचाच तो उद्घोष करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला किती त्रास झाला तरी चालेल, पण तो आपली पुरोगामी वृत्ती सोडत नाही. आणि दुसरी प्रवृत्ती या देशामध्ये आजवर अशी चालत राहिली की जी पुरोगामी विचारसरणी सामाजिक समतेचा ध्यास घेऊन काम करते, तिला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे प्रतिगामी विचारसरणीची प्रवृत्ती आहे. ती सुद्धा प्रत्येक धर्मामध्ये असते, प्रत्येक जातीत असते, प्रत्येक संप्रदायात असते आणि तत्वज्ञानाचा भरपूर अभ्यास केलेली ती प्रवृत्ती असते. आणि म्हणून हे जे महावाक्य जे म्हटलं जातं, हे आपल्याला असं वाटतं की फार आपल्या काही उपयोगाचं नाही, परंतु आपल्याला अंधारात ठेवण्यासाठी फार मोठा उपयोग या महावाक्याने केलेला आहे. आणि म्हणून याचं खऱ्या अर्थाने यथार्थ ज्ञान 12व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जे दिलं की ज्याला तुम्ही महावाक्य समजता ते महावाक्य नाही. महावाक्य ते आहे की जे जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वर एक आहे आणि तो परमेश्वर सर्व शक्तियुक्त आहे. तो कसा आहे? जीवाच्या वेगळा आहे, प्रपंचाच्या वेगळा आहे आणि शक्तियुक्त असल्यामुळे शक्ती वेगळा आहे आणि परमेश्वरही वेगळा आहे. म्हणजे आध्यात्मिक सत्यामध्ये 4 वेगवेगळे पदार्थ सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितले की तुम्ही म्हणजे ब्रह्म नाही, तुम्ही म्हणजे ब्रह्माच्या अंशही नाही. तुम्हाला परमेश्वराला तुमचा उद्धार करायचा आहे आणि म्हणून परमेश्वर या सृष्टीची रचना करतो आणि या अधपतीत अज्ञान निरानंद असलेल्या जीवाला ज्ञान देऊन त्याचा उद्धार करतात. म्हणून महावाक्याचं पहिलं सूत्र जे आहे आणि त्या सूत्रातला पहिलाच पक्ष जो आहे तो हाच आहे की ज्ञान देऊनी उद्धरिती. परमेश्वराचं या जगामध्ये काय कार्य आहे? तर परमेश्वराचं एकच कार्य आहे की ज्ञान देऊन जीवांचा उद्धार करणे. हे जे तत्व आहे हे तत्व प्रत्येक माणसासाठी विकासाचं सूत्र आहे. ज्ञान नसेल तर कोणीही तुम्हाला फसवू शकतं. म्हणून ज्ञानाचं महत्व 800 वर्षापूर्वी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञान मिळवा, ऋते ज्ञानात न मुक्ती असं वेदामध्ये सांगितलेलं आहे. परंतु ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग अवरुद्ध करून ठेवला गेला होता. ज्ञानच काही ठराविक लोकांपर्यंत पोहोचत होतं आणि सर्वांपर्यंत ते पोहोचण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था नव्हती. एका विशिष्ट वर्गालाच ते ज्ञान प्राप्त करता येत होतं की कोणी फोडण्याचं काम पहिल्याने जर या देशामध्ये कोणी केलं असेल तर ते श्री दत्तात्रय प्रभूंनी केलेला आहे. आम्ही फार अलीकडचा इतिहास पाहत असतो. अलीकडच्या इतिहासाला प्रमाण म्हणून समाजासमोर ठेवत असतो. श्री दत्तात्रय प्रभू त्रेतायुगातील अवतार आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी जेव्हा त्यांच्या एका शिष्याने महादम्मेने स्वामींना प्रश्न विचारला की जी या मार्गाशी कवण आली. लीळाचरित्र या मराठी साहित्यातील आद्य गद्य ग्रंथामध्ये पहिलीच लीळा ही येते. महादाईचा विचारणा करते की जी या मार्गाशी म्हणजे या ज्ञान मार्गाशी कवण आधी कोण कारण आहे. तेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदी. या मार्गाला श्री दत्तात्रय प्रभू आद कारण आहे. सांगायचं तात्पर्य हा जो ईश्वरीय मार्ग आहे किंवा हा जो ज्ञान मार्ग आहे हा आजकालचा मार्ग नाही आहे. हा सत्य सनातन महात्म धर्म आहे. आणि म्हणून महानुभाव संप्रदाय हा 5ही अवतारांचा जय जयकार करतो, त्रिकाळ करतो, आरती करतो, पूजावसर करतो. आरतीनंतर जो जय जयकार केला जातो तो या 5 परमेश्वरीय 5 पंचकृष्णांचा जय जयकार करतो.
आणि 6वा जय जयकार कुणाचा करतो आपण? सत्य सनातन महात्मा धर्म की जय. म्हणजे हा जो सत्य सनातन विचार आहे, सनातन हा शब्द फार आता पाहिला आहे, पण त्याला वेगळा संदर्भ प्राप्त झाला. सनातन म्हटलं की काहीतरी मागं असलेलं, काहीतरी जुनाट कुचकट अशा प्रकारचा अर्थ आज प्राप्त झाला. कारण जे जे सनातनी होते त्यांनी या पुरोगामी विचारसरणीला विरोध केला असं समजलं जातं. पण तो जो मूळ विचार आहे, अनादीचा विचार आहे, प्रारंभीचा विचार आहे की परमेश्वराला या सृष्टीची निर्मिती करण्याची प्रवृत्ती का झाली, तुम्हाला मला नाही, तुमचा आमचा विचार नाही, पण ईश्वराने या सृष्टीची रचना करण्याची जी काही प्रवृत्ती झाली या ईश्वराला ती का झाली, ज्याचा उल्लेख श्रीमद भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं की ततः पदम तत् परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूय तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. ही जी पुराणी सनातन सत्य सनातन ती जी प्रवृत्ती आहे ती हीच होती की या सर्व जीवांना आपला आनंद द्यावा, आपलं स्वस्वरूपीचं समाधान द्यावं, सुख द्यावं, त्याला आनंद म्हटलेला आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ईश्वराचं दुसरं नाव आपल्याला हेच सांगितलेलं आहे की आनंद शब्द ईश्वर बोलीचे. आणि वारकरी संप्रदायाच्या हरिपाठामध्ये सुद्धा हाच विचार आलेला आहे. सत्पदते ब्रह्म चित्पदते माया आनंदपदी हरी म्हणती लया. हा जो विचार आहे हा सत्य सनातन विचार, हा सर्वांच्या हिताचा आहे, सर्वांच्या कल्याणाचा आहे आणि सर्वांच्या ज्ञान दृष्टी प्रदान करणारा आहे. हा विचार ज्यांना प्राप्त होतो त्या अंधश्रद्धेमध्ये कधीच राहत नाही. हा विचार ज्यांना प्राप्त होतो ते अज्ञानात तर मुळीच राहत नाही. पण अन्यथा ज्ञान सुद्धा त्यांच्यापासून दूर होऊन जातं. खरं खोटं याचं जे मिश्रण असतं त्याला अन्यथा ज्ञान म्हणतात आणि त्या अन्यथा ज्ञानापासूनही ते दूर होतात आणि मग सत्य ज्ञान त्यांना प्राप्त होतं आणि तेव्हाच त्यांचा खऱ्या अर्थाने उद्धाराचा मार्ग प्रशस्त होतो. ज्ञानम मोचकम, ज्ञान हेच मुक्त करण्याचं साधन आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो अलीकडच्या समाज सुधारकांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विचारवंतांनी सुद्धा हाच विचार समाजाला दिला की शिका म्हणजे काय, ज्ञान मिळवा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही, असे जर हजारो लोक एकत्र आले अशिक्षित तर ते काही संघटित होऊ शकत नाही. बाबांनी आता सांगितलं होतं की असे लोक एकत्र आले तर काय ज्या आपसामध्ये काय चर्चा होणार त्यांच्यात. म्हणून विद्वानांची ही जर संघटना एकत्र आली तर त्यामधून काहीतरी निर्माण होऊ शकतं. हा जो विचार डॉक्टर बाबासाहेबांनी सुद्धा जो दिला आहे त्याच्या मुळाशी त्यांनी शिका हे पहिलं सूत्र सांगितलं. आणि न शिकता जे संघटन तयार करतात त्यातून अनेक विचित्र गोष्टी घडतात, अनेक व्यसनं जोपासल्या जातात, अनेक मंडळ निर्माण होतात. आपण पाहतो खूप वर्गणी गोळा करतात त्या कुठल्या तरी संघटनेच्या माध्यमातून आणि चांगल्या मस्त पार्ट्या जोडतात. त्यातून समाजकार्य काहीच नाही, उलट समाजाचा पैसा बर्बाद करण्याचं काम अशा अशिक्षित आणि असमंजस लोकांच्या संघटनेतून होत असतं. आणि म्हणून थोडक्यात हा महत्वाचा मुद्दा जो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी या महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय इतिहासामध्ये सर्वप्रथम दिला
सर्वप्रथम यासाठी म्हणावं लागतं की तोपर्यंत पुन्हा पूर्वीची चातुर्वर्ण व्यवस्था एकदम घट्ट झालेली होती. बुद्ध काळाच्या आधीची जी जशी परिस्थिती होती तशीच परिस्थिती 2000 वर्षानंतर 1500 वर्षानंतर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली. आद्य शंकराचार्यांनी कुठेतरी हिंदुत्वाचा पुन्हा विजय मिळवण्याचा इतिहास आपल्या समोर येतो. आणि म्हणजे कुणावर विजय मिळवायचा? धर्माने धर्मावर विजय मिळवायचा आणि अधर्म निर्माण व्हायचा, माणसाला दुखवण्याचं काम निर्माण व्हायचं. या विचारामुळे काय झालं की ते सनातनी जे प्रतिगामी विचारसरणी आहे ती पुन्हा पुढे आली. पुन्हा एवढी पुढे आली की जो समतेचा विचार देणारा बुद्ध धर्म तो नास्तिक आहे म्हणून या भारतातून त्याचं उच्चाटन करण्याचाही प्रयत्न या लोकांनी केला. हा इतिहास कुणालाही नाकारता येत नाही. पण बुद्ध धर्माचं जे कार्य त्या राजाश्रयाने चालत होतं त्यांनी तोपर्यंत हा बुद्ध धर्म भारताच्या बाहेर पोहोचविला होता. भारतामधून त्याचं उच्चाटन झालेलं आपल्याला मधल्या काळात दिसून येतं. अजिंठ्यासारख्या अत्यंत कलात्मक लेण्या सुद्धा नष्ट करण्याचा, भ्रष्ट करण्याचा किंवा दाबून टाकण्याचा, गुप्त राखण्याचा प्रयत्न या संस्कृतीने केलेला आहे. कोण्या? प्रतिगामी संस्कृतीने. आणि स्वामींच्या काळापर्यंतच नव्हे तर आमच्या काळाच्या आधीच्या काळापर्यंत त्या अजिंठ्याला लेण्या होत्या हेच कोणाला माहिती नव्हतं. एका इंग्रज अधिकाऱ्याने त्या लेण्यांचा पुन्हा शोध घेतला. काय हा प्रकार? एखादा धर्म तो आपला प्रचार करतो, सर्वांना समता शिकवतो, सर्वांना समानतेने ज्ञानदान करण्याचा प्रयत्न करतो, हे तुम्हाला खपत नाही आणि म्हणून त्याचा अशा प्रकारे ऱ्हास करण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग अशा वृत्तीचे जर कुठल्या इस्लाम वगैरे इतर धर्मामध्ये काही राजे लोक दिसले तर त्यांचा विरोध करायचा. का? तर ते आमचा उच्छेद करतात म्हणून. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही दुसरं काय केलंय? तुम्ही सुद्धा हेच केलेलं आहे. मग हेच चालू ठेवायचंय का या जगामध्ये? म्हणून जो पुरोगामी विचारसरणीचा विचार आहे हा सनातन काळापासून चालू आहे. तो विचार पुन्हा पुन्हा समाजाला सांगण्यासाठी परमेश्वर पुन्हा अवतार घेतो. ही आमची जी सत्य सनातन विचारसरणी आहे की त्रेतायुगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला, द्वापरयुगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तीचा अवतार झाला. भगवान श्री कृष्ण चक्रवर्तींनी पहिल्याने वेदाचा निषेध केलेला आहे हे गीता वाचल्यानंतर कळतं. परंतु श्रीकृष्णाला संपवणं एवढं सोपं नव्हतं. श्रीकृष्णाला नाकारणं एवढं सोपं नव्हतं. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंताची भगवद्गीताच आमचा वैदिक ग्रंथ म्हणून त्याला घोषित करून टाकलं आणि तो कुणाला शिकवायचाही नाही. म्हणजे त्यातलं जे उत्तम तत्व आहे, उत्तम सत्य तत्व आहे जे सामान्याला कळूच नाही. आणि विद्वानांनी त्यावर मग अशाच प्रकारच्या महावाक्याप्रमाणे अद्वैत सिद्धांताप्रमाणे त्यावर भाष्य करायचं. आणि सर्व एकच आहे. काही डोक्याला ताण देण्याची गरज नाही. काही ज्ञान मिळवू नका, तुम्ही सेवाच करा फक्त. अशा प्रकारे सर्वसामान्य समाजाला अज्ञानात ठेवण्याचा या तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काळापर्यंत पुन्हा एकदा अशीच जशी श्रीकृष्ण भगवंताच्या काळामध्ये विषमता, स्पृश्यास्पृश्यता, भेदाभेद निर्माण झाले होते ते श्रीकृष्ण भगवंतांनी भगवद्गीतेचं तत्वज्ञान देऊन त्याचा विरोध करण्याचा प्रयत्न केला. त्रैगुण्य विषय वेद हे त्रिगुणाचे विषय आहेत आणि निस्त्रैगुण्य भवार्जुन तू त्रिगुणाचा वेगळा हो असं स्पष्टपणे भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलं. त्यावेळेचे खऱ्या अर्थाने विद्रोही जर कोणी असतील तर ते श्रीकृष्ण भगवंत आहे. परंतु भगवंतालाच वैदिक साहित्यात गुंडाळून टाकलं.
गीतेला वेदांताचा महत्वपूर्ण ग्रंथ म्हणून प्रस्थानत्रयीमध्ये त्याला स्थान दिलं. मग ब्रह्मसूत्र, भगवद्गीता आणि उपनिषद हे 3 ग्रंथ म्हणजे प्रस्थानत्रयी. व गीतेचा असा वेगळा अर्थ किंवा गीतेचा असा वेगळा विचार स्वतंत्रपणे कुणाला कळतच नव्हता. आणि पुन्हा एकदा मग ती जी चातुर्वर्ण्य व्यवस्था, सनातनी विचारसरणी, जिला आपण आज सनातनी म्हटलं की ते आपल्या डोळ्यासमोर येते की काहीतरी कटकारस्थान करणारी, राजकारण खेळणारी ही संस्कृती आहे. तर अशा प्रकारे ती पुन्हा एकदा फोफावली आणि बुद्ध महावीरांच्या काळामध्ये पुन्हा त्या विचारांचा विरोध या पद्धतीने पुरोगामित्वाच्या दृष्टिकोनातून झाला. आदरणीय श्री हरिभाऊजी वेरुळकर येत आहे ना आपण? मला ते त्यांनाही लवकर जायचं होतं, आम्हालाही लवकर प्रस्थान करायचं आहे पुढच्या कार्यक्रमासाठी. पण हा मुद्दा सर्व धर्म परिषदेमध्ये त्या सर्व कार्यकर्त्यांनाही थोडंसं याचं चिंतन करता आलं पाहिजे म्हणून मांडतो की पुन्हा एकदा बुद्ध धर्माचा उदय झाल्यानंतर बऱ्याच 2-4 पिढ्या त्या बुद्ध धर्मीय राजे लोकांची, सम्राट अशोकाच्या काळामध्ये बुद्ध धर्माला फार चांगले दिवस आलेले होते. सम्राट अशोकांचा पुत्र आणि पुत्री दोन्ही समुद्र पोहून श्रीलंकेत गेले आणि तिथे बुद्ध धर्माचा प्रचार केला. काय धर्मनिष्ठा होती त्या लोकांची. आज धर्मनिष्ठा अस्ताव्यस्त झालेली आहे. आज फक्त स्वार्थनिष्ठा आलेली आहे. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी तेच सांगितलं, जीव स्वार्थपर. हा जीवात्मा जो आहे त्याचा पहिला विचार हा असतो की माझं याच्याने काय साध्य होणार, मला काय फायदा होणार, फायदा कसा होणार, कसा मिळवावा याबद्दलचाच विचार करणारा हा माणूस आहे. आणि म्हणून या माणसाला खऱ्या अर्थाने वर उठवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आणि विचारामुळेच माणूस तयार होऊ शकतो, विचारामुळेच माणूस खाली जातो, विचारामुळेच माणूस वरही जातो. रस्ता एकच आहे, फक्त खाली तोंड करायचं का वर तोंड करायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. रस्ता दुसरा नाही आहे, एकच रस्ता आहे. वर चढण्याचाही रस्ता एकच आहे, खाली उतरण्याचाही रस्ता एकच आहे. कुठे जायचं तुम्हाला ठरवायचं आहे. आणि म्हणून चांगले विचार हे आपल्याला या माध्यमातून आपलं उन्नयन करत असतात. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या काळामध्ये चातुर्वर्ण्य व्यवस्था एवढी फोफावली होती, समतेचा विचार समाजातून नष्ट झालेला होता आणि पुन्हा चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण झाली होती. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी या महाराष्ट्राच्या साहित्यिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय इतिहासामध्ये सर्वप्रथम समतेचा उपदेश केलेला, स्त्रियांना सुद्धा स्वातंत्र्य देण्याचं महत्वपूर्ण कार्य भगवंताच्या त्या गीतेचा उपदेश जसा होता तसाच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी मराठीमध्ये तो विचार मांडला की न स्त्री स्वातंत्र्य राहती. मनुस्मृतीमध्ये सांगितलं की स्त्रियांना स्वातंत्र्य देऊच नाही. लहानपणी आईवडिलांनी सांभाळावं, मोठं झाल्यावर पतीने सांभाळावं आणि म्हातारपण आल्यानंतर मुलाने सांभाळावं. पण तिला स्वातंत्र्य कधीच देऊ नये. कारण स्त्री सत्ता जरी या देशामध्ये कधी आली तर मग आपल्या संस्कृतीचं काही खरं नाही, आपल्या विचारसरणीचं काही खरं नाही. अशा प्रकारचा विचार करणारी ही जी प्रतिगामी विचारसरणी होती, त्या विचारसरणीने अर्ध्या जगाला म्हणजे अशा प्रकारे शूद्रच समजलं होतं. स्त्रियांना फक्त सेवा करायचं, पती सेवा गुरु वास, गृहार्थोग्नी परिक्रिया, पतीची सेवा करणे हाच गुरुच्या आश्रमातला निवास आणि घरातला अग्नी पेटवणे हाच तिच्यासाठी यज्ञ कर्म. अशा प्रकारचा विचार मांडून कडक बंदोबस्त करण्यात आला होता स्त्रियांचा. परंतु या स्त्रियांना स्वामींनी सहजतेने सांगितलं की तुम्हाला सुद्धा स्वातंत्र्याचा अधिकार आहे. फार सुंदर सूत्र स्वामींनी उच्चारलं की स्वातंत्र्य हा मोक्ष.
पारतंत्र्य हा बंध, स्वातंत्र्य हेच मोक्ष आहे आणि पारतंत्र्य हा बंध आहे. या बंधनातून सुटल्याशिवाय या दुःखातून तुम्ही सुटणार नाही आणि मोक्ष तुम्हाला मिळणार नाही. मोक्षाची सुरुवात तर कुठून असेल तर इथून आहे, स्वातंत्र्यापासून. पण याचा अर्थ स्वामींनी स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असा नाही केला. त्यांनी सांगितलं की लज्जारूप धर्म स्त्रियांशी रक्षण. स्त्रियांच्या जवळ एक फार सुंदर नैसर्गिकरित्या एक धर्म प्रकृतीने दिलेला आहे आणि तो म्हणजे लज्जारूप धर्म. आपली लाज आपणच राखली पाहिजे, दुसऱ्याला दोष देण्याचा विचार करू नये. आजचे समाज सुधारक याच्यावर आक्षेप घेत असतील तर तुम्ही कशाला या स्वातंत्र्यावर गदा आणता म्हणून. असू द्या, त्यांची लाज वेशीला चांगली, तुमचं काय जातं. आणि तेच चाललेलं आहे जगामध्ये. पण आजही आपण पाहतो की आजही जे विचारवंत आहे, ज्या विचारवंत माता भगिनी आहेत, त्या हाच विचार करतात की आपण आपलं रक्षण करावं. पहिलं कर्तव्य आपण आपलं रक्षण करावं. आणि तेच स्वामी सांगतात, आपली मांडी परपुरुषा देखो न दिजे की. आणि आज मांड्यांच्या वर कपडे चाललेले आहेत हे पाहून मनाला किती दुःख होत असेल हे त्या स्त्रियांना काय कळणार. जे दुःख समाज सुधारकांना होतं, जे दुःख समाजातले चांगले विचार पसरवण्याला होतं, ते दुःख जर प्रत्येक व्यक्तीला होत असेल तर त्याला चांगलं राहा, चांगलं वागा असं म्हणण्याची गरज भासणार नाही. फक्त विचार समाजापर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे, पण धर्माचं, कर्माचं, संपत्तीचं हे सर्व कार्य सर्वज्ञ श्री चक्रवर्ती प्रभूंनी त्या काळामध्ये केलं होतं. आणि शालीनता, सभ्यता, नम्रता ह्या गोष्टी त्यांनी त्या पद्धतीने त्या स्त्रियांना शिकवल्या. आणि म्हणून एक मोठा स्त्री वर्ग 800 वर्षापूर्वी महादाईसा नावाची एक स्वामीची शिष्या दिसते आणि ती प्रश्न विचारते आणि स्वामी तिचं उत्तर देतात. आणि यातून लीळाचरित्र ग्रंथ तयार होतो मोठा. त्या लीळाचरित्र ग्रंथामध्ये अर्धा अधिक प्रश्न महादाईसांचे आहेत आणि त्यातून स्वामींनी सांगितलेलं तत्वज्ञान प्रस्फुटित झालेलं आहे. आणि म्हणून स्वामींनी जो विचार दिलेला आहे तो भगवद्गीतेत आपल्याला दिसतो. द्वैत तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे की जीव म्हणजे परमेश्वर नाही आणि आपण परमेश्वर आहोत काय. कधीतरी थोडा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की असतो परमेश्वर तर मग आपल्याला काहीही करता आलं असतं ना. पण आपल्याला काहीच करता येत नाही, आपल्यावर बंधनं आहेत. म्हणून हा आत्मा कसा आहे, बंधमुक्त आहे. हा बंधनात आहे पण याला मुक्त होता येतं. आणि म्हणून परमेश्वराने या सृष्टीची निर्मिती केली की या जीवाला या बंधनातून मुक्त करायचं, अविद्या आदी बंधनातून मुक्त करायचं. आणि यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी, ज्याच्यापासून पहिली प्रवृत्ती निर्माण झाली, तमेवच आद्यम पुरुषम, त्या आद्य पुरुषाला तुम्हाला शरण गेलं पाहिजे. हे जे भगवद्गीतेत सांगितलं तेच सर्वज्ञ श्री चक्रवर्ती प्रभूंनी त्या गीतेचा विस्तार मराठी भाषेमध्ये केला. तो पहिल्याने मराठी सारस्वतात आला आणि ते मराठी साहित्य, त्या मराठी साहित्याचा, मराठी भाषेचा एवढा खोलवर विचार मानव साहित्यामध्ये 6,000 6,500 ग्रंथ निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून मराठी भाषा विद्यापीठ हे जे मागे अनेक वर्षापासून आपण लावून धरलेलं आहे, सर्व धर्मीय सर्व पंथीय परिषदेतही मराठी भाषा विद्यापीठ ऋतुपूर्णच झालं पाहिजे हा आग्रह जवळजवळ 15 वर्षापूर्वीपासून आहे. आणि म्हणून आज 16 तारखेला या ठिकाणी 16 डिसेंबरला माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी आले आणि 16 तारखेला त्यांनी तोच विचार मांडला की तुम्ही म्हणता त्याप्रमाणे वृद्धपूरला मराठी भाषा विद्यापीठ होणार. आणि दुसऱ्याच दिवशी संसदेमध्ये इथल्या विधान भवनामध्ये हे विधेयक ठेवलं गेलं आणि तिसऱ्याच दिवशी ते पास झालं. आणि वृद्धपूरला आता त्याची उपाययोजना सुरू आहे. सांगायचं तात्पर्य की हा जो विचार आहे हा धर्माचा विचार नाही,
धर्माचा विचार हा आहे की पूजा कशी करावी, वस्त्र कसे घालावे, दंडवत प्रणाम कसे करावे, किंवा आपापली प्रार्थना कशी करावी, ईश्वराचं ध्यान कसं करावं, हा धर्माचा विचार आहे. तो प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात ठेवावा. पण समाजात येताना मात्र समाजासाठी जे उपयोगाचं आहे, समाजाला सुसंस्कारी बनवण्याचं जे तंत्र आहे ते आपण निर्माण करून त्यांना त्या शब्दामध्ये सांगण्याची आवश्यकता आहे. आणि तेच या परिषदेच्या माध्यमातून सर्व धर्मांचा सार जो समाज हितासाठी आहे, प्रत्येक व्यक्तीच्या भल्यासाठी आहे, त्याचाच विचार आणि त्याचाच त्या विचारांचा प्रचार आपल्याला या माध्यमातून करायचा आहे. या माध्यमातून काही आपल्याला वारकरी संप्रदायाचा प्रचार करायचा नाही, या माध्यमातून मानव पंथाचा प्रचार करायचा नाही, या माध्यमातून गुरुदेव सेवा मंडळाचा प्रचार करायचा नाही, आपल्याला जैन धर्माचा प्रचार करायचा नाही किंवा बुद्ध धर्माचा प्रचार करायचा नाही. त्यांचा प्रचार आधीच झालेला आहे. आता फक्त एवढीच गरज आहे की या सर्व धर्मांनी जे काही आपापली वेगवेगळी जी काही व्यवस्था निर्माण केलेली आहे, आता त्या सर्व व्यवस्थेमुळे एक जी अव्यवस्था निर्माण झाली ती एकमेकांमध्ये जो आकस निर्माण झाले. विचारांच्यामध्ये आकस नसतो, जे अनुयायी लोक असतात त्यांच्यामध्ये तो आकस निर्माण होत असतो. नाही, हे आपल्या धर्माचे नाही. मग आपल्या धर्माचे नाही तेवढ्यावर थांबत नाही. मग त्यांची टिंगल करणे, त्यांची टवाळकी करणे किंवा त्यांना काहीतरी नावं मोठं ठेवणे, हे प्रकार मानव पंथाने 800 वर्षापासून झेललेले आहेत. तरी मानव पंथाचं कार्य आजही चालू आहे. ज्ञानेश्वरादी भावंडांनी हे प्रकार झेललेले आहेत. किती स्थळ त्यांना सहन करावा लागला, पण तरी वारकरी संप्रदाय आजही व्यवस्थित चालू आहे. बुद्ध धर्माला एवढा त्रास सहन करावा लागला, तरी बुद्ध धर्म आजही चांगल्या प्रकारे सर्व जगभर पसरलेला आहे, व्यवस्थित चालू आहे. पण तो समाजामध्ये धर्माधर्मामुळे जर अशांतता निर्माण होत असेल तर ती अशांतता सर्व धर्मीय पुरुषांनी, गुरूंनी, तत्वचिंतकांनी एकत्र येऊन त्याच्याबद्दलही विचार केला पाहिजे. म्हणून हा आमचे प्रिय मित्र जे त्यांचं देवाज्ञा असंही म्हणता येत नाही, कारण देव म्हणणं मानणाऱ्या लोकांना देवाज्ञा कसं म्हणावं, त्यांचं देहावसान झालं असे आमचे कॉम्रेड विलासजी सोनवणे यांची आणि माझी जी चर्चा वर्षवाड्यामध्ये घडली होती 15 वर्षापूर्वी, त्यातून एक हा विचार निर्माण झाला. एक काम करा, तुम्ही देवाला मानत नाही चांगली गोष्ट आहे, तुम्ही खरे प्रामाणिक आहे, कारण देव दिसत नाही तर मानायचं कशाला, जे दिसतं ते मानायचं, म्हणजे वास्तववादी विचार. पण एक असा वास्तववादी विचार घेऊन तुम्ही का नाही चालत? आम्ही एक काम नाही करू शकत, तुम्ही एक काम करू शकता की जे देव मानणारे लोक आहेत त्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम तुम्ही करा. आणि तो विचार त्यांना एवढा आवडला आणि त्यांनी म्हटलं हे फार चांगली गोष्ट आहे. आणि लगेच कामाला लागलो आम्ही. बंडाचा त्यांशी संपर्क साधला आणि या सर्व धर्मीय सर्व पंथीय परिषदेचा पहिला मेळावा, पहिली बैठक आळंदीला बंडाचा त्यांनी आयोजित केली. आणि त्या ठिकाणी आम्ही इकडून बरेच लोक गेलो, इकडच्या परिसरातलेही सर्व धर्मीय सर्व पंथीय लोक आले होते आणि त्या ठिकाणी पहिली बैठक झाली. आणि दुसरी बैठक मग औरंगाबादला झाली, त्यानंतर मकरदोकडाला झाली, त्यानंतर पुन्हा एकदा औरंगाबादला झाली, त्यानंतर नागपुरात घेतली आपण, वरोऱ्याला झाली, त्यानंतर सेवाग्रामला सुद्धा आपण गांधीधाममध्ये ती बैठक घेतली. अशा अनेक बैठका झाल्या. आणि या संबंधातला आजचा हा विचार, एवढा मोठा आयोजन आपण करतो, एवढं मोठं व्यासपीठ आपल्याजवळ आहे, एवढा मोठा पेंडाळ आपल्याजवळ आहे, तर हा विचार आपण इथे का मांडू नये. म्हणून याबद्दलही शशी भाऊंना, सुनील भाऊंना मी बोलवलं आणि सांगितलं की मी हे विचार यासाठी मांडतो की हा मानवपंथीय मेळावा, महावाक्य प्रवचन सोहळा
यामध्ये सुद्धा आपण हा कार्यक्रम जर घेतला तर त्याचा एक चांगला परिणाम होऊ शकेल. आणि खरंच आजची बैठक सफल झाली. सर्व कार्यकर्ता मंडळी या ठिकाणी आली. वेळ खूप झाला, 2-4 फोन येऊन गेले, पण मला मोह आवरला नाही बोलण्याचा, म्हणून बोललो. एकाच वाक्यात आता सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. सर्वजण या ठिकाणी आले, सर्वजण म्हणजे उदारपणे या ठिकाणी आपले विचार त्यांनी मांडले आणि आम्हाला उपकृत केलं. त्याबद्दल पुन्हा सर्वांचे आभार मानतो. आणि हे सभा या ठिकाणी म्हणजे पुढच्या आभार प्रदर्शनाकडे वळवतो. आपले विचार इथे थांबवतो.